वरील स्पर्धेमध्ये माजी सरपंच आदरणीय संभाजी जाधव, त्याचबरोबर भाजपचे तालुकाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सुभाषजी जाधव, त्याचबरोबर त्यांच्या मागोमाग पडतो तिसऱ्या क्रमांकावरती ती बुद्धिस्ट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान अशोकजी पवार, त्याचबरोबर सरपंच महोदय या गावचे आयुष्यमान सुनीलजी सावंत, त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे पाहतोय ते म्हणजेच अशोकजी मोहिते पवार सर, सपकाळ अजितजी सपकाळ, त्याचबरोबर महेशजी शिंदे, अनिल उमरे, सुरेशदादा लाड, तांबे सर, धर्मा पवार, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य रियाताई सावंत, सायबरचे अध्यक्ष प्रफुल्ल जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक सावंत, सामाजिक कार्यकर्ते राकेश बेडके, हरी झाडे, संजीव जाधव, कैलास जाधव, रोहित जाधव हे या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होतात पाहतोय. फटाके होतोय आणि टॉसचा वॉच ठरतोय तो संघ आहे. सर्व मान्यवरांना मोडकवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू, मोडकवाडी संघ प्लीज आपला अतिरिक्त खेळाडू 10 नंबर जर घेतलेला हा चढाईपटू चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. पहिली चढाई आहे, पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे. एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करणाऱ्या खेळाडूकरिता कैलासवासी नामदेव जाधव, दिवंगत नामदेव जाधव यांच्या स्मरणार्थ सुरेश भाऊ लाड यांच्याकडून एकूण 251 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिली चढाई आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपला जादा खेळाडू बरोबर माझ्या दिशेने पाठवायचा. चढाई करण्याची जबाबदारी असणार आहे. राकेश मोडक मात्र या ठिकाणी पहिल्या चढाई पहिला गुण प्राप्त करतोय. 1 गुण मात्र मोडकवाडीच्या खात्यात प्राप्त होतोय आणि मोडकवाडीकडून चांगली सुरुवात झालेली आहे. आता मात्र चढाईची जबाबदारी 11 नंबर जशी घेतलेली आहे या चढाईपटूच्या खात्यावरती आहे. हॅलो, प्रेक्षक मध्ये कोदारे सर असतील त्यांची देखील विचारमंचावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रेक्षकांमध्ये कोदारे सर असतील तर त्यांची देखील विचारमंचावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे तुळशीराम मुंडरे, शांताराम मुंडरे हे जर का प्रेक्षकांमध्ये असतील त्यांची देखील विचारमंचावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे. हे विचारमंच आपली वाट पाहत आहे, त्यामुळे या सर्व आदरणीय अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. चढाई केली जाते ती बरोबर 12 नंबर जर्सी घातलेल्या या मोडकवाडी संघाच्या अनिकेत जठारकडून. अनिकेत जाधव पाहूया कशा प्रकारची चढाई करतो. प्रितेश पालकरकडून ही चढाई केली जाणार आहे. ढाळची चढाई आहे. करू या मरोची स्थिती असणार आहे. खुलीवर जाण्याचा प्रयत्न करतोय. लाभ भिरकावतोय. कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. आता मात्र पंचांकडून बोनस दिला जातोय. बोनसच्या स्वरूपात निश्चितपणे आपण या ठिकाणी 1 गुण प्राप्त होतोय, तो म्हणजे पठारवाडी संघाला. पठारवाडी संघाकडून मात्र आता क्षेत्रक्षण लावले गेले. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्रक्षण आहे आणि या क्षेत्रक्षणात मात्र छेदावर लागणार आहे. तर मोडकवाडीच्या या चढाईपटूला तो चढाईपटू मात्र पहा चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतोय. लाभ भिरकावतोय. कोणत्या प्रकारचा त्याला अद्यापही गुण प्राप्त होत नाहीये. प्रेक्षकांमध्ये रत्नाकर कदम कुठे असतील त्यांची देखील विचारमंचावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे. रत्नाकर कदम, सचिन राणे हे एक कबड्डीमधील एक मोठं नाव आहे. जिल्हा स्तरावरती ज्याने आपलं नाव उज्ज्वल केले अशा प्रकारचा पठारवाडीचा सुपुत्र आणि या रत्नागिरी जिल्ह्याची शान म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो अशा प्रकारचा सचिन राणे या ठिकाणी चढाई करतोय. या चढाईत मात्र पाहूया त्याला गुण प्राप्त होतो का. मात्र त्या ठिकाणी त्याने प्रयत्न केला होता, हात फेकावला होता, परंतु गुण प्राप्त होत नाहीये. निरंक पद्धतीने तो परततोय. त्यानंतर मात्र
चढाई थर्ड रेड बंटी मोडक याच्याकडून ही चढाई केली जाते. बंटी मोडकची ही चढाई निश्चितच कडक होणार का, कारण डू ऑर डायची चढाई आहे. करूया बरोची स्थिती आहे. या चढाईत मात्र त्याला गुण प्राप्त करणं अनिवार्य असणार आहे. ही अनिवार्यता तो पूर्ण करणार का, मात्र या ठिकाणी सावधपणे शांतपणे एक चांगल्या प्रकारची बैठी लात मारली आहे आणि खेळाडूला बाद केलंय. एक गुण प्राप्त करून तो स्वतः जिवंत राहिलाय आणि मैदानात थांबणार आहे. कारण जर या चढाईत त्याने गुण प्राप्त केलं नसतं तर त्याला बरोबर मैदानाच्या बाहेर जाऊन लागलं असतं. मात्र तो क्रीडांगणात राहतोय. क्षेत्रक्षण सजवले गेलेलं आहे. एकूण 7 खेळाडू मैदानात आहेत ते मोडकवाडी संघाचे आणि मोडकवाडी संघाकडून मात्र हे सावधपणे संरक्षण करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा डिपेंड करण्याकरिता सज्ज असणार आहे तो पठारवाडीचा संघ. पठारवाडीकडून ही चढाई केली जाते. 2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्रक्षण आहे. निदान रेषा पार करतोय आणि निदान रेषेवरती या ठिकाणी तो पार केल्यानंतर पुन्हा खोलवर जाण्याचा प्रयत्न करणं. बोनस ऑन नाहीये आणि बोनस ऑन नसल्यामुळे या ठिकाणी तो निरंक पद्धतीने या ठिकाणी परततोय. फिर एक बार मैं सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ. अब यहाँ पर रेड करने के लिए 10 नंबर का खिलाड़ी मौजूद है. ये सूरज वाशिटकर यहाँ पर रेड करने के लिए तैयार है, जिनके पास अब मौका मिलता हुआ पहला हाफ शुरू है और पहला सेमीफाइनल का मुकाबला हम देख रहे हैं. यहाँ पर ये सोनिया को यहाँ पर पूरी तरह से डिफेंड किया है. अच्छी कोशिश की है, पूरी तरह से दबा कर रखा है, दबोच लिया है. एक टैकल में अब कालेश्वरी मोडकवाड़ी काटने के लिए मिलता हुआ. अच्छी कोशिश है, अच्छा प्रयास है. अब यहाँ पर ये रेड के लिए तैयार होते हुए ये अभी खांबे है. अभी के पास मौका जरूर मिलता हुआ, जरूर यहाँ पर टच लाइन भी क्रॉस की है और बोनस भी क्रॉस किया है, लेकिन यहाँ पर बोनस ऑन नहीं है क्योंकि खिलाड़ी देखेंगे तो 6 से कम खिलाड़ी अब मैदान में, इसीलिए यहाँ पर बोनस ऑन नहीं है. लेकिन अब यहाँ पर रेड के लिए तैयार फिर एक बार ये 11 नंबर वाला खिलाड़ी सचिन यहाँ पर रेड करने के लिए तैयार है, जिन्होंने डिस्ट्रिक्ट लेवल पे अच्छा परफॉर्मेंस किया था. सबसे लीजेंड खिलाड़ी है. अब यहाँ पर हमला करने की कोशिश करते हुए दाहिने कॉर्नर से बाएं कॉर्नर, बाएं कॉर्नर से दाहिने कॉर्नर. फिर अब यहाँ पर रेड करने के लिए ये रेडर तैयार है. 2-1-1 अब हैंड टच करने का यहाँ पर जरूर अपील किया है. मित्रांनो, आणखी एक तुम्हाला खुशखबर असणार आहे. 2023 मध्ये जी या ठिकाणी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेकरिता जी आकर्षक चषक आहेत, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाची आकर्षक चषक या ठिकाणी पुरस्कृत करण्याचा मनोदय व्यक्त केलाय. ते आहेत दिवंगत विठ्ठल जाधव यांचे 5ही पुत्र हे पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेकरिता आकर्षक चषक पुरस्कृत करतायत. त्यांच्याकरिता टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांमधून टाळ्या कमी होत आहेत. हात पुढे आलेले, तुमचे हात एकमेकांवरती आपटू देत. तो व्यायाम आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाहीये. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सन्माननीय अमित दबंडे आर्मी रिटायर्ड हे या ठिकाणी दाखवलेले, त्याचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर ग्रामीण कबड्डी विकास संघटनेचे माजी अध्यक्ष केशव दबंडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्ताने 4 नंबरच्या चिकटला चढाईपट्टू खोलवर जातोय, खोलवर जाऊ दे, ही चढाई यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला माहित आहे या ठिकाणी पकड, अचूक पकड, एकला चलो करनारा. यहाँ पर चलाते हुए अच्छी कोशिश की थी, पूरी तरह से दबोच लिया था, अकेले गए थे और यहाँ पर डिपेंड किया. बाद में उनको मदद आई, मदद के बाद यहाँ पर 1 अंक प्राप्त होता हुआ और इसी 1 अंक के साथ साथ अब यहाँ पर ऑल आउट होने का खतरा मंडराता हुआ अब पठारवाड़ी के सर पर. अब देखेंगे किस तरह की ये रेड करते हैं. 2 खिलाड़ी अंदर है, सुपर टैकल ऑन है, अंदर जाकर यहाँ पर डिफेंड करने की जरूर कोशिश की थी, लेकिन इस बार यहाँ पर ये गलती करते थे. गलती के बदौलत 1 अंक मिलता हुआ और इसी 1 अंक के साथ साथ अब स्कोर भी बढ़ता हुआ. कुल मिलाकर देखेंगे तो अभी तक सचिन राणे ने अच्छी कोशिश की, वो अंदर गए हैं, लेकिन इस बार बोनस लगाने की कोशिश करते हुए बोनस के लिए पूरा यहाँ पर मौका दिया था, क्योंकि सचिन राणे को टैकल करना ये आसान नहीं है, ये भी जानते हैं. लेकिन खेल में क्या है, सामने कांच का बंगला है, इसको क्यों यहाँ पर
और सुनने के बाद यहाँ पर दोनों तरफ देखेंगे तो अंक मिळते हुए काही संधी देणार का, कारण ही स्पर्धा अत्यंत मानाची झालेली आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा झालेली आहे. चढाई मात्र या ठिकाणी केली जाणार आहे ती मोडपडी या संघाकडून. मोडपडी संघाचा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय राहुल मोडक. राहुल पाहूया कशा प्रकारे ही चढाई करतो ते. राहुलने मात्र चांगल्या प्रकारची सुरुवात केली, अतिशय चांगल्या पद्धतीने तो सुरुवात करतोय, टच लाईन वरती खेळतोय, खोलवर जाण्याचा त्याचा प्रयत्न नाही आहे, कारण त्याला माहित आहे की आपल्याकडे आघाडी आहे. काउंटडाऊन सुरू झालेला आहे, 1 नंबर जर्सी घेतलेला. या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय संतोषजी उदे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण विचार मंचावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय संतोष उदय त्यांना विनंती आहे आपण विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर शेडगे भाऊ हेही या ठिकाणी दाखल झाले, त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चढाई मात्र संपलेली आहे, मात्र चढाई करण्याची जबाबदारी असणार आहे ती बरोबर या मोडेखोडीच्या खांद्यावरती. मोडेखोडीचे जर आपण पाहिले तर 2 शिलेदार त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. एका बाजूला केशव दवंडे आहेत, तर त्यांचे सुपुत्र आर्मी रिटायर्ड अमित दवंडे हे देखील या संघाच्या पाठीमागे उभे आहेत. आता मात्र हँडटच केल्याबाबतचा या ठिकाणी टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला होता. शिट्टी वाजणार का, जर शिट्टी वाजली पंचांकडून तर मात्र या ठिकाणी 1 गुण याच कान्हेच्या खात्यात जाणार आहे. कान्हे मोडकवाडी संघ क्षेत्ररक्षण करताना तर पठारवाडीचा संघ या ठिकाणी ही चढाई करताना 2 नंबरचा घेतलेला हा चढाईपटू चढाई करतोय, जो खोलीवर जाऊन चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात गेलाय, डाव्या कोपऱ्यातून पहा लाल बिरकावतोय, त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. टच लाईन वर पर्यंत गेलाय, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाहीये. आदरणीय सुरेशजी लाड हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे आपण विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आम्ही सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवडे यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य प्रकाश झोतातील मॅटवरील स्पर्धेमध्ये आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतोय. राहुल मात्र ही चढाई करणार आहे. टी शर्टचा क्रमांक पाहिला तर 1 नंबर आहे. कामगिरी मात्र त्याच्याकडून 1 नंबर होणं या ठिकाणी या मैदानात अपेक्षित आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करणार का. काउंटडाऊन सुरू झालाय. काउंटडाऊन नंतर तो ही चढाई पूर्ण करतोय. चढाई पूर्ण झाल्यानंतर सचिन राणे हे प्रत्युत्तर देणार आहे. सचिन राणे याच्या पाठीवरती मोठा स्पीकर आहे. एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याला आपण पाहतो. तंत्रशुद्ध अशा प्रकारची खेळी त्याच्याकडून केली जाते. अशा प्रकारचा हा सचिन राणे 1 बोनस करून या ठिकाणी परततोय. बोनसच्या स्वरूपात 1 गुण प्राप्त केल्यानंतर तो क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज आहे, टॅकल करिता सज्ज असणार आहे. चढाई मात्र केली जाणार आहे ती म्हणजेच अनिकेत जाधव कडून. अनिकेत जाधव पाहूया कशा प्रकारची चढाई करतो, खोलवर जातोय, नितांत रेषा पार करतोय, स्वतःच्या बरोबर डाव्या कोपऱ्यात गेलाय. आता मात्र मध्य रेषेवरती स्थिरावतो. स्थिरवल्यानंतर बघूया तो कशा प्रकारची या ठिकाणी ही चढाई पूर्ण करत होते, परंतु या चढाईत त्याला बहुधा कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. आदरणीय आयुष्यमान विक्रांत पवार याच्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. आम्ही त्यांचे अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतो. अशा टाळ्या बंदल्या पाहिजेत. ही धामणवडी गावची ओळख आहे, कारण या ठिकाणी कोणाचं आगमन झालं होतं, कोणाची पावलं लागली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावलं या वाडीमध्ये लागली होती. मात्र डुबकी मारण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगला प्रयत्न होता, परंतु त्याला चांगल्या प्रकारे टॅकल केलंय. मित्रांनो, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर विक्रांत पवार यांनी आताच अनाउन्समेंट केली आहे, पुढच्या वर्षी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्ही मागाल ते मी पारितोषिक तुम्हाला या ठिकाणी देण्याकरिता तयार आहे. मी मागाशीच म्हणालो की हा ब्रँड तयार झालेला आहे. हा ब्रँड कोणामुळे झालाय तर ते अजिंक्य पवारमुळे. त्या अजिंक्य पवार करिता आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊयात, कारण त्याची आज रेल्वे संघाकरिता निवड होणार आहे आणि त्याची मेडिकल देखील आहे. 10 नंबर त्याचे घेतलं चढाईपटू पुन्हा एकदा जातोय. चढाई पाहूया कशा पद्धतीने करतो. नितांत पार करतोय, डाव्या कोपऱ्यात गेलाय आणि खोलवर जाऊन तो हँडटच करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हँडटच करत असताना बचावात्मक पवित्र मात्र या कान्हे संघाकडून घेतलेला आपण पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 15,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 10,000 131 आणि
तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 5131, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5131 व भव्य दिव्य आकर्षक चषक. अशा प्रकारे ही स्पर्धा सजलेली पाहतोय, फुललेली देखील पाहतोय. गेली 3 दिवस आपण या स्पर्धेचा जरूर आस्वाद घेतोय. 4 नंबर गती घेतलेला चढाईपटू ही चढाई करणार आहे, जी पठारवाडीकडून ही चढाई असणार आहे, जी महत्वाची चढाई आहे. या चढाईत मात्र त्याला गुण प्राप्त करणं हे क्रमप्राप्त आहे. कारण आघाडीमध्ये बिघाडी आणायची असेल तर हे त्याला काम करावं लागणार आहे. परंतु या चढाईत मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. तो खाली हात येतोय आणि खाली हात आल्यानंतर मात्र त्याला प्रत्युत्तर दिले जाते उंच खुऱ्या चढाईपटूकडून. अभिषेक खांबेकडून. अभिषेक खांबे पहा या ठिकाणी माजी सरपंच, त्याचबरोबर माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबा सरपंच यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने रोख रुपये रक्कम. मित्रांनो, अजून एक खुश खबर येते ती खेळाडूंकरिता असणार आहे. एका चढाईत जर 3 गुण प्राप्त केले तर सुरेश पवार यांच्याकडून सुरेश लाड मतेवाडी यांच्याकडून 200 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. मित्रांनो, हे सुरेश लाड पाहिले तर सुरेश लाड 2 आहेत, हे लाडके आहेत म्हणून या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत. मित्रांनो, या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मतेवाडीचे सुरेश लाड हे माजी खेळाडू आहेत, त्याचबरोबर कबड्डीचे दर्दी देखील आहेत. त्याच पद्धतीने सुरेश लाड पिठलेवाडीचे आहेत. यांच्याकडून एकाच चढाईत 3 गुण प्राप्त झाले तर 251 रुपयाचे पारितोषिक आहे. आणि मतेवाडीचे जे सुरेश लाड आहेत यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक एकाच चढाईत 3 गुण प्राप्त करणाऱ्या खेळाडूकरिता. मात्र ही संधी अवघ्या कोणाला जाते ते 4 नंबर ज्याची घेतलेला चढाई पडतो ही चढाई करतोय. आता मात्र या चढाईत त्याला कोणत्याही प्रकारचा अद्यापही गुण प्राप्त होत नाहीये. तो खोलवर जातोय. बोनस टिपण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बचावात्मक पवित्रा घेतला गेलाय. त्याला या ठिकाणी पकडलं जात आहे. बोनस घेतला जातोय. त्यानंतर मात्र त्याला टॅकल केलं जात आहे. 3 गुण बरोबर मोडकवाडीच्या खात्यात येत आहेत. पहा, मोडकवाडीची कमाल करावी लागेल. कारण मोडकवाडीने पहिल्याच डावामध्ये समोरच्या संघाला एकूण 2 वेळा 2018 संपल्यानंतर कोरोनाची लाट आली होती. त्यामुळे आपण अशा प्रकारचे सामूहिक कार्यक्रम साजरे करू शकत नव्हतो. आपण बंदिस्त होतो. 19 गेलं आणि 20ही गेलं आणि 21 गेल्यानंतर आपण 22 मध्ये ही स्पर्धा साकारतोय. मित्रांनो, या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे त्यामधील जे आकर्षक चषक आहे हे पुरस्कृत करणारे आदरणीय दत्ताराम मेटकर हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं आम्ही जिल्हा परिषद धामणवणे शाळेचे मुख्याध्यापक पवार सरांकडून या स्पर्धेला 1000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. आम्ही त्यांचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतोय. मित्रांनो, हे प्रेम आहे आणि तुम्ही दिलेला आदर आहे. या गावात मिळणारी त्यांना वागणूक आहे. कारण या ठिकाणी खराब प्रयत्न एकूण 2 गुण एकाच चढाईत मोडकवाडीच्या खात्यात जातात आणि 2 गुण प्राप्त झाल्यानंतर सचिन राणे या ठिकाणी हा प्रयत्न करणार आहे. रणझुंजार पठारवाडी संघाचा सचिन या ठिकाणी त्याला पकडत असताना मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. निश्चितच एकाच चढ़ाई ईद का जवाब पत्थर से देते हुए पहले यहाँ पर मोडकवाड़ी ने रेड करते समय 2 अंक प्राप्त किए थे। उसके बाद जवाबी हमला करते हुए रणझुंझार पठारवाड़ी की टीम ने भी 2 अंक प्राप्त किए। सचिन राणे जब तक मैदान में है तब तक यहाँ पर ये सब कुछ देखने को मिलेगा, लेकिन अब यहाँ पर रेड करने के लिए तैयार ये गेंद यहाँ पर ये रेडर तैयार है। यानंतरचा पहिला पुकार असणार आहे दुसऱ्या उपांत्य फेरीकरिता जो सामना होतोय काळेश्वरी कळंबस्ते विरुद्ध ग्रामस्थ कोटपडचोडे। या दोन्ही संघांना विनंती आहे आपण या ठिकाणी खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे। दुसऱ्या डबाला प्रारंभ झालेले पहिल्या डबात मात्र मजबूत स्थिती होती की बरोबर मोडकवाडी संघाची, तोच मोडकवाडी संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय। तो 2 नंबर ज्याची घेतलेला चढाईपटू रणझुंझार पठारवाडीचा हा चढाई करताना आपण पाहतोय जो खुलवर जाऊन करण्याचा प्रयत्न करतोय। एकूण 5 खेळाडू मैदानात आहेत, एक निश्चितच गुण प्राप्त होणार आहे। 4 खेळाडू मैदानात असताना मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय। 2 नंबर ज्याची घेतलेला हा चढाईपटू रणझुंझार पठारवाडीकडून 1 गुण निश्चितपणे रणझुंझार पठारवाडीच्या खात्यात गेलाय आणि 1 गुणानंतर मात्र प्रत्युत्तर दिले जाणार आहे ते म्हणजेच कान्हे मोडकवाडी संघाकडून। कान्हे मोडकवाडी संघाचा अनिकेत जाधव या ठिकाणी ही चढाई करतोय। अनिकेत कडून ही चढाई निराश पार करतोय, मध्यावरती तो स्थिरावतोय। कोणत्याही प्रकारचा त्याला गुण घेण्याचा या ठिकाणी त्याच्या मनात विचार येत नाहीये, कारण त्याला माहित आहे की पहिल्या डबात आपण चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे, मजबूत स्थिती आहे
आणि ही आघाडीमध्ये बिघाडी होणार नाही हॅलो. याची तू दक्षता घेतोय. सिद्धार्थ मोहिते आयुष्यमान सिद्धार्थ मोहिते यांना विनंती आहे आपण विचार मंचावरती उद्या स्थानापन्न करायचं आहे. 2-1-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. सोन्या मात्र या ठिकाणी हा प्रयत्न करतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला होता. 4 खेळाडू मैदानात असताना गुण प्राप्त करणं हे कठीण असतं, परंतु सोन्याच्या शरीरयष्टीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सोन्या ही कमाल करू शकतो. हे 40च्या 40 खेळाडू तो आउट करू शकतो. मात्र या ठिकाणी पाहायचं आहे एकूण 3 गुण एका चढाईत 3 गुण प्राप्त केले आणि या 251 आठेवाडी आणि सुरेश लाड पेटलेवाडी. मला वाटतं त्यांचं नाव लाड आहे आणि ते लाड खेळाडूंवरती करतात आणि खेळाडूंचे लाड करणाऱ्या या लाड बंधूंकडून एकूण 200 रुपयाचं आणि 251 रुपयाचं पारितोषिक यात सोन्याकरता प्राप्त झाले आहे. कारण एका चढाईमध्ये 3 गुण. नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला जातोय. चढाई मात्र करण्याची जबाबदारी असणार आहे ती याच सोन्याच्या खांद्यावरती. सोन्या मात्र सोन्यासारखी कामगिरी करतोय आणि 1 गुण प्राप्त करतोय. एकूण जर पाहिलं तर चढाईमध्ये त्याची चांगली कामगिरी आहे आणि चांगली कामगिरी केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई करण्याची जबाबदारी या मोडकवाडी कान्हे संघाच्या खांद्यावरती आहे. काळीश्री कान्हे मोडकवाडी संघाकडून ही चढाई केली जाते. स्वतःच्या ताब्यात कोट्यात गेलाय. निदान रेषा देखील त्याने पार केले, परंतु त्याला बोनस टिपण्याकरिता प्रयत्न करावा लागतो, झगडावं लागतं. झगडत असताना मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा अद्यापही गुण प्राप्त होत नाही. मात्र त्याला बोनस टिपण्याकरिता त्याचबरोबर एक खेळाडू देखील बाद करतोय. अप्रतिम अशा प्रकारचा रनिंग हँड टच केलाय आणि त्यानंतर मात्र एकूण 2 गुण प्राप्त केले. बोनस आणि त्याचबरोबर गडी बाद केला. अशा प्रकारचे एकूण 2 गुण एकाच चढाईत प्राप्त केले. आता मात्र खोलवर जातोय. दोन्ही संघांच्या पाठीमागे फक्त एकच कोच असेल, बाकी सगळे रिलिंगच्या बाहेर असतील. नाहीतर टेक्निकल पॉईंट दिला जाईल. कृपया आपल्याला पेनल्टी लागणार नाही याची आपण लक्षात घेऊया. फक्त एकच कोच असेल ही आयोजकांच्या वतीने विनंती आहे. आपण पेनल्टीला सामोरे जाणार असाल तर अनेक कोच ठेवण्यास हरकत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी चढाई करतोय. जो खोलवर जाऊन ही चढाई करण्याकरता प्रयत्न करतोय. टच केल्याबाबतचा दावा केला जातोय. पाहूया दाद या ठिकाणी दिली जाते की फेटाळली जाते, कारण दाद मागितली गेले आणि दादेला प्रतिसाद मिळतो. एकूण एकाच चढाईत 2 गुण. पहिल्या डाबात देखील चांगल्या प्रकारची कामगिरी, दुसऱ्या डाबात देखील चांगल्या प्रकारची कामगिरी आणि चढाईपटू ही चढाई करण्याकरता सज्ज आहे. पहिला उपांत्य फेरीचा आपण सामना पाहतो रणझुंजार पठारवाडी विरुद्ध काळीश्री कान्हे मोडकवाडी यांच्या दरम्यानचा आपण सामना पाहतोय. पहिल्या डाबात चांगल्या प्रकारची कामगिरी, दुसऱ्या डाबात देखील चांगल्या प्रकारची कामगिरी आहे. दुसऱ्या डाबावरती देखील चांगली पकड प्राप्त केली आहे, ती म्हणजे काळीश्री मोडकवाडी या संघाने. काउंटडाऊन सुरू झालाय. काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर त्याला मात्र या ठिकाणी पकडले जातं. हा वाघ कशी शिकार करतो. पहिल्यांदा शिकारीला दमवतो आणि त्यानंतर त्याच्यावरती आक्रमण करतो आणि तशाच पद्धतीने पहिली काही सेकंद या ठिकाणी दमवलं आणि त्यानंतर आक्रमण केलं, ते म्हणजे रणझुंजार पठारवाडी. त्यानंतर मात्र रणझुंजार पठारवाडीसाठी मात्र पकडलं जात आहे. एक जबरदस्त कमाल. सचिन राणेसारख्या खेळाडूला पकडणं ही कठीण बाब होती. ती कठीण बाब या ठिकाणी मैदानात सिद्ध होत आहे, ती म्हणजेच मोडकवाडीकडून. एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न. फिर एक बार अब यहाँ पर ट्रेड करने के लिए ये रेडर तैयार है, जिनके पास मौका है अब खुद को साबित करने के लिए तैयार है. लेकिन यहाँ पर ये टाइम पास करते हुए, क्योंकि उन्हें मालूम है हमारे खाते में लीड है, इसलिए यहाँ पर ये कोशिश करते हुए टाइम पास करेंगे ना, टाइम गुजर जाएगा तो यहाँ पर ये मैच भी जीत सकते हैं. खाने की सुगंध आ रही, जीत की सुगंध अब मोडकवाडी के लिए आती हुई. मित्रांनो पहा, 2 नंबरच्या घेतला चढाईपटू पठारवाडीकडून ही चढाई करतोय. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या मोडकवाडी संघाकडून चांगल्या प्रकारची कामगिरी आहे. दुसऱ्या डाबावरती देखील चांगली पकड प्राप्त केली. आता मात्र 2 नंबर जसे घेतला चढाईपटू खोलवर जातोय, बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय. आता त्याला यश प्राप्त होत नाहीये. त्यानंतर मात्र चढाईची जबाबदारी राहुलच्या खांद्यावरती आहे. राहुल पाहूया, विजयाची चाहूल लागल्यानंतर तो शांतपणे या ठिकाणी ही चढाई करतोय, कारण त्याला माहित आहे जर आपण गडबड केली किंवा गोंधळ केला तर निश्चितच आपल्या बाजूने जो सामना आहे तो विरुद्ध बाजूने जाऊ शकतो. आदरणीय माजी सैनिक
शंभू शिर्के यांना विनंती आहे आपण विचार मंचावरती उद्या स्थानापन्न व्हायचं. शंभूजी शिर्के माजी सैनिक. आता मात्र चढाईची जबाबदारी 2 नंबर ज्यांची घेतलेली आहे त्या चढाईपटूच्या खांद्यावरती आहे. जो ही चढाई निश्चितपणे सहजरित्या संपवतो. बहुधा ही चढाई डू ऑर डायची आहे का? निश्चितच ही डू ऑर डायची चढाई आहे. करू या मरोची स्थिती असताना मात्र चढाई केली जाते ती म्हणजेच मोरकोडी संघाकडून. करू या मरोवरती जास्त भर दिला जातोय. तो रणझुंजार पठारवाडीकडून खुलीवर जातोय. या ठिकाणी पाहायचं डू ऑर डायची चढाई. सोन्या मात्र पाहूया डू ऑर डायच्या चढाईवरती काय करतो ते. कारण सोन्याकरिता ही संधी आहे. तो सोन्या या ठिकाणी ही चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न आहे मात्र त्याला मध्यरक्षकाकडून हा खराब प्रयत्न केला गेला. मध्यरक्षक बाद होतोय. सोन्याला मात्र गुण प्राप्त होतोय. रणझुंजार पठारवाडीच्या खात्यात आणखी एक गुण जातोय. गुणसंख्या पाहिली तर रणझुंजार पठारवाडी 19 गुण आणि मोडकवाडी 28 गुण. एकूण 9 गुणांची आघाडी अद्यापही आपण पाहतो ती मोडकवाडी या संघाकडे. सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवडे यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने आपण या दिवसातला पहिला अशा प्रकारचा उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. या स्पर्धेकरिता चांगल्या प्रकारचं योगदान आहे ते समीरजी सावंत असतील जे या सिद्धार्थ धामणवडे क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक आहेत. त्याचबरोबर त्यांचे सहकारी व्यवस्थापक योगेश पवार याचं देखील महत्वाचं या ठिकाणी योगदान आहे या स्पर्धेकरिता. त्याचबरोबर महिला भगिनी आणि या ठिकाणचे लहान छोटे त्याचबरोबर बुजुर्ग लोक या लोकांनी ही स्पर्धा डोक्यावरती घेतली. आपण मॅटवरती स्पर्धा करायची आहे हे या ठिकाणी आपलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न या ठिकाणी साकारलं जात आहे. त्यातला हा पहिला उपांत्य फेरीचा आपण सामना पाहतोय. जो सामना होतोय रणझुंजार पठारवाडी विरुद्ध काळीश्री मोडकवाडी. अतिशय जबरदस्त छपाळाही आपल्याला पाहायला मिळते. जर आपण सावध नसलो तर आपली कोणीही शिकार करू शकतं हे मात्र या ठिकाणी प्रत्ययाला आलंय. ही थर्ड रेड डू ऑर डायची चढाई आहे. या डू ऑर डायच्या चढाईला मात्र रोखलं जातं. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कोणीही पंचांजवळ चर्चा करायची नाहीये. इथून प्रेक्षक माझ्या मागून सांगतात की बोथ आउट आहे. प्रेक्षक निश्चितच योग्य आहे. मित्रांनो गोंधळ कोण करतात ते प्रेक्षक असतात परंतु खेळाडू फक्त कामगिरी करत असतात. खेळ फक्त दाखवणं हे त्यांच्या हातात असतं. आपण या ठिकाणी आपला खेळ करणं या ठिकाणी गरजेचं आहे. एक चांगल्या प्रकारची चढाई. याच सचिन राणेला मागील चढाईमध्ये रोखलं होतं मात्र आता रोखू शकत नाही. तो स्थापनरित्या परततोय. कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. पुन्हा एकदा चढाई करण्याकरिता सज्ज असणार आहे. 5 मिनिट असताना गुणफलक पाहिलं तर काही मोडकवाडी 29 गुण तर प्रतिस्पर्धी संघाचे 22 गुण. 29-22 अशा प्रकारचं गुणफलक. या गुणफलकावरती मात्र निश्चितच बिघाडी करावी लागणार आहे ती म्हणजेच रणझुंजार पठारवाडी संघाला. तर मोडकवाडी संघाच्या खात्यात या ठिकाणी गुणांची आघाडी आहे. काउंटडाऊन सुरू झालंय. टाइमपास केला जातोय. हे धोरण आहे. ही रणनीती आहे मैदानातली ती बरोबर मोडकवाडीकडून आखली जाते आणि 2 नंबर त्याचे घेतलेले चढाईपटू या ठिकाणी आक्रमण चढवणार आहे. यानंतरचा सामना जो दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे तो सामना आहे याच्याकरिता दुसरा प्रकार काळीश्री कळबसते विरुद्ध ग्रामस्थ कोटपडचवडे. दुसरा पुकार देऊन झालेला आहे. तिसरा पुकार आपल्याला लगेचच मिळणार आहे याची देखील आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. मात्र चढाई या ठिकाणी केली जाते. तिसरा पुकार काळीश्री कळबसते विरुद्ध ग्रामस्थ कोटपडचवडे. हा सामना संपताच आपण लगेचच मैदानात यायचं आहे. अतिशय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन संयोजन या ठिकाणी सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवडे यांच्या वतीने केलेलं आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारच्या स्पर्धेचा एक 4 मिनिट शिल्लक असताना आपण हा आस्वाद घेतोय. हा आस्वाद घेत असताना 3 नंबर ज्याचे घेतलेला चढाईपटू या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. टाइमपास हे धोरण या ठिकाणी स्वीकारतो सचिन राणेला. मात्र इथे आक्रमण करावं लागणार आहे. जलद गतीने ही चढाई करावी लागणार आहे कारण गुणांमध्ये जी आघाडी आहे या आघाडीमध्ये बिघाडी करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न करतोय. मात्र या चढाईत त्याला फक्त 1 गुण प्राप्त होतोय. या एका गुणानंतर या ठिकाणी जे गुणफलक आहे ते बदलणार आहे. 30-20 7 गुणांची आघाडी अजूनही या ठिकाणी रणझुंजार पठारवाडीच्या विरुद्ध बाजूने आपण पाहतो ती म्हणजेच मोडकवाडीच्या खात्यात एकूण 7 गुणांची आघाडी.
पुन्हा या ठिकाणी चढाई करतोय, छान प्रकारे चढाई करतोय, हँडटच करण्याचा प्रयत्न करतोय. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पुन्हा एकदा निदान छान करतोय. कुठल्याच चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम शेवटची 3 मिनिटं असताना रेडर बाद होतोय. आता फक्त 6 गुणांची आघाडी आहे, ती म्हणजेच मोडकवाडी संघाकडे. ऑल आऊट झाला तर या ठिकाणी मजा येणार आहे. ऑल आऊट झाल्यानंतर मात्र बदल आहे. आता मात्र या चढाईला मात्र या ठिकाणी चढाई करण्याची जबाबदारी या खेळाडूच्या खात्यावरती आहे. एकूण काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. 4 मिनिटांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना मात्र आपण पुन्हा एकदा या सामन्याला प्रारंभ करतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. रणझुंजार पठारवाडी विरुद्ध काळीश्री मोडकवाडी कान्हे यांच्या दरम्यानचा सामना. कान्हेकडून ही चढाई केली गेली आहे. विचार मंच पूर्णतः या ठिकाणी खचून भरलेला आहे आणि अशा वेळेला आजूबाजूला प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र चढाई 2 नंबरची असलेल्या चढाईपटकून केली जाते. खोलवर जाऊन या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एक गुण या ठिकाणी रणझुंजार पठारवाडीच्या खात्यात 2 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. एकूण 120 सेकंद या ठिकाणी शिल्लक असताना चढाई केली जाते, ती म्हणजेच काळेश्री मोडकवाडी या संघाकडून. मोडकवाडी संघाकडून मात्र आक्रमण किंवा आक्रमकता धारण केली जाणार नाही, कारण त्यांना माहित आहे आपल्या गुणांच्या पारड्यामध्ये जास्त गुण आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा प्रयत्न केला जातोय. रणझुंजार पठारवाडीला मात्र आक्रमण करावं लागणार आहे, ते आक्रमण केले जाणार का पुन्हा एकदा सूरज हा चढाई टाईम चढाई करण्याचा या ठिकाणी प्रारंभ केला जातो, तो म्हणजे सुरेश पाहूया या ठिकाणी आपली गरज पूर्ण करतो का. त्याच्याकडे संधी आहे, तो पुढवर जातोय, एक खेळाडू बाद करतोय, परततोय. त्यानंतर मात्र काही मिनिटांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 100 चढाई आहे या ठिकाणी पाहूया. या 30 सेकंदांमध्ये हा चढाईपटू काय करतो ते कारण त्याच्याकरिता 1 गुण प्राप्त करणं हे अनिवार्य आहे. तो अजूनही निदानकडे जात नाहीये. अर्थातच त्याला या ठिकाणी रोखण्याकरिता प्रयत्न केला जाणार आहे. बोनस टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 मिनिट शिल्लक असताना मात्र तो आक्रमण चढवतोय. काउंटडाऊन सुरू आहे. 1 गुण प्राप्त होते. ऑल आऊटचा खतरा आहे. ऑल आऊटच्या खतऱ्यामध्ये मात्र या ठिकाणी सूरजला पकडले जाते ते पाहायचंय. सूरजवरती चांगल्या प्रकारे आक्रमण स्ट्रगल केला जातोय. स्ट्रगल मध्ये मात्र सूरज अडकला जातोय. सुपर टॅकल, सुपर टॅकल. अर्थातच एक खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र 2 गुण प्राप्त होत आहेत. कमाल करावी लागेल. टाळ्या झाल्या पाहिजे त्या सुपर टॅकल करिता. खोलवर जातोय. कोणत्याही प्रकारची गरज नव्हती, परंतु या ठिकाणी घाई झाली आणि अति घाई संकटात गेली. त्या पद्धतीने सूरज मात्र संकटात गेला आणि पठारवाडीचा संघ अद्यापही संकटातून बाहेर पडत नाहीये, कारण पहिल्या डावापासून चांगल्या प्रकारची कामगिरी करत या सामन्यावरती पकड मिळवली होती, ती म्हणजेच रणझुंजार पठारवाडीच्या प्रतिस्पर्धी संघाने म्हणजेच मोडकवाडी या संघाने. मोडकवाडी संघाचा